जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांचे निवडकाभंग क्रमांक 19. समर्थ रामदास स्वामी अभंगामध्ये मनुष्य प्राण्याला समजावित आहेत की वरकरणी कितीही अवलंबन माजवले तरी काही उपयोग होत नाही. याबाबत त्यांनी वेगवेगळे दृष्टांत देऊन समजाविले आहे. स्नान संध्या टिळे माळा, पोटी क्रोधांचा उमाळा. ऐसे कैसे रे सोहळे, शिवता होत असे उभळे. नित्य दंडिता हा देहो, परी फिटेना संदेहो. बाह्य केली झळफळ, देह बुद्धीचा विटाळ. नित्य नेम खटाटोप, मनी विषयांचा जप. रामदासी दृढभाव, तेने विन सर्व वाव. समर्थ रामदास स्वामी सांगतात की भगवंताविषयी मनामध्ये कोणताही भक्तिभाव नसताना केवळ बाह्यता स्वीकारून अवलंबन माजवणाऱ्या दांभिक भक्तांवर कडाडून टीका समर्थांनी केलेली आहे. नित्यनियमाने स्नान संध्या करणारे लोक, गळ्यात माळावर कपाळावर टिळा लावणारे, अशा लोकांच्या मनामध्ये राग असेल आणि उपास तापास करून त्यांच्या मनामधील संशय मिटत नसेल, बाह्य रूपाने खूप खटाटोप करून देहबुद्धी त्यांची तशीच कायम असेल आणि मनामधील विषयांचा विचार जात नसेल आणि सोहळ्या ओळ्याच्या बुरसट कल्पना त्यांच्या मनामध्ये असतील तर असे वरकरणी लोकांचे जीवन निर्मळ भक्तिभावाशिवाय व्यर्थ असल्याचे समर्थ रामदास स्वामी आपणास सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.